सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज मी एक सत्य घटना तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर नाव आहे खरी कृतज्ञता कशी असावी. नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेन्शन सेंटरमधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षा रक्षक वॉकी टॉकीवर संभाषण करीत होते आणि सुटाबुटातील लोकांची लगबग सुरू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर प्रतिष्ठित आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातील सर्वात शक्तिशाली स्त्री पुरुष बसलेले होते. तिसऱ्या रांगेतील एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटनची साडी परिधान केलेली लहानखोर स्त्री बसलेली होती. तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती. त्या स्त्रीचं नाव होतं लक्ष्मी पिचाई. ती कोण आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होतं. प्रकाश होता तो त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई, गुगलचा CEO आणि भारताची शान. सुंदर पिचाई असा माणूस ज्यानं या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती. आजच्या या संध्याकाळी भारत सरकारकडून या भारतपुत्रास गौरवण्यात येणार होतं. त्याचा सत्कार ही एक दुर्मिळ घटना होती. यासाठी देशातील हुशार अशा लोकांना एकत्र आणलं गेलं होतं. सुंदरची नजर सारखी आपल्या आईकडे वळत होती. तिला असं आपल्याकडे लक्ष दिलेलं आवडत नव्हतं. ती शांतपणे मांडीवर हात ठेवून बसली होती, मात्र तिचे डोळे शांत भावनेने भरून आलेले होते. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास, त्यासाठीचे कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेलं ते भाषण अत्यंत शक्तिशाली होतं. त्यांनी उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला, ज्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. मग त्यांचा आवाज गहिवरून आला आणि ते म्हणाले, आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान करत नाही आहोत, तर आम्ही अशा एका मातेच्या जीवन प्रवासाचा सन्मान करत आहोत जिनं आपल्या मुलाला शिकता यावं म्हणून एकेवेळी आपलं जेवण सुद्धा सोडलं होतं. सुंदरच्या हृदयाची धडधड वाढली. त्यांना हे कधीच जाहीरपणे सांगितलेलं नव्हतं. सभागृहात नीरव शांतता पसरली. कॅमेरे हा प्रसंग टिपण्यासाठी फिरले. लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा फिरवल्या. मोदीजी शांतपणे व्यासपीठावरून उतरले, पण ते सुंदरच्या दिशेने गेले नाहीत, तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्रीपाशी. लक्ष्मी गोंधळली. तिनं वर पाहिलं. तिचे हात थरथरले. प्रत्येकाचा जणू श्वास रोखला गेला. मोदीजी अत्यंत नम्रपणे उद्गारले, केवळ तुमच्या त्यागाने हे शक्य झालंय. आणि मोदीजींनी वाकून त्या माऊलीला पदस्पर्श करून नमस्कार केला. संपूर्ण हॉल निशब्दपणे उभा राहिला. धडाधड कॅमेऱ्यांचे फ्लॅश झगमगले. वार्ताहरांची धावपळ झाली. सुंदरचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्यांनी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. त्यांनी अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालवली होती. अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी, पंतप्रधानांशी, राजांशी तिथे त्यांची भेट झाली होती, पण कोणी त्याच्या आईचा असा सन्मान केला नव्हता. लक्ष्मीनं उभं राहायचा प्रयत्न केला. मोदीजींनी तिला आधार दिला आणि हळुवारपणे तिला स्टेजवरती सगळ्या उपस्थितांच्या समोर उभं केलं. तिनं विरोध केला, पण मोदीजींनी खंबीरपणे तिला उभं केलं आणि उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला. अत्यंत अत्यानंदाने त्यांच्याजवळ सुंदर उभं राहिला.
जेव्हा तो स्टेजवर आपल्या आई समवेत उभा होता तेव्हा भूतकाळातील आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली होती. त्याला आठवलं आपले चेन्नईतले रंग उडालेले फक्त छोटेसे 2 खोल्यांचं घर, ज्या घरात सदा फ्रीज देखील नव्हता. सुंदरचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. ते घरी नकाशे आणि सोल्डरिंग वायर आणत. आपल्या मुलांना खेळणी आणण्याची देखील त्यांची ऐपत नव्हती, म्हणून ते मुलांना तुटके फुटके रेडिओ घेऊन येत असत, जेणेकरून ते उघडून ते शिकतील असं त्यांना वाटे. सुंदर तासनतास त्यांना प्रश्न विचारत असे. त्याची आई त्याला धान्याच्या दाण्यांचा उपयोग करून गणित शिकवित असे. सुंदरला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याच्या आईनं आपल्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या. हे त्याचे आईने कोणालाही कधीही सांगितले नव्हते. ती फक्त म्हणत असे, करू आपण व्यवस्था काहीतरी. शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता, पण अतिशय चौकस मात्र होता. त्याचे शिक्षक म्हणत, सुंदरची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंडपाठ होत असे. कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत, पण त्यानं कधीही कोणालाही प्रत्युत्तर केलं नाही. तो केवळ स्मित करत असे आणि तिथून काढता पाय घेत असे. कधी कधी तर घरी रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळे पंखे चालत नसत. सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघूम होत असत. त्यावेळी त्यांची आई त्यांना पुठ्ठ्याने किंवा अशा कुठच्या तरी गोष्टीने कित्येक तास न झोपता वारा घालत असे आणि सकाळी लवकर उठून कामाला लागत असे. जेव्हा सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आपण जाऊ शकू याचा सुंदरला विश्वासच वाटत नव्हता, कारण अमेरिकेत जाण्याचं तिकीट फार महाग होतं. पण आई म्हणाली, तू जा, मी बँकेमध्ये बोलते. पण ती बँकेत बोलली नाही कोणाशी. तिने आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला आणि आज दिल्लीतील अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये तो आपल्या आईसोबत भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर उभा होता. आणि क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला. त्याला फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि आईच्या हाताची ऊब जाणवत होती. पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानांबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले, परंतु सुंदरच्या आठवणीत राहिली ती त्या रात्री शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईनं लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटलं, तू विसरला नाहीस एवढंच मला पुरेसं आहे. त्यावर सुंदर उत्तरला, आई तू कधीही काहीही मागितलं नाहीस हेच आम्हाला कधीही विसर न पडण्याचं कारण आहे. हेच कारण आहे ग आई, हेच कारण आहे. मंडळी, जयंत जोशी यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे. तर जयंत जोशी यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. पुन्हा एखाद्या अशा छान गोष्टीसह भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.